बातम्या सविस्तर पाहूया। औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे। यापूर्वी 2 सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही अटक करण्यात आली होती। दरम्यान पेपर फुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटील यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातोय। आता सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती मिळते या नव्या कारवाईबाबत? नक्कीच आपण बघतोय की एमपीएससीचे सचिव अभिजित लेवंडे असतील, तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वनेत नकाते हे 3 एमपीएससीचे अधिकारी आहेत। तसंच दुसरीकडे परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील यांना आता आपण बघितलं तर मुंबईच्या गुन्हे शाखेने जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। तसेच दुसरीकडे गौरव पाटील ज्यानं या प्रकरणामध्ये तक्रार केलेली होती तो देखील संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे, त्यामुळे त्याला देखील अटक होऊ शकते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र एकंदरीत आता हे सर्व जे आरोपी आहेत त्यांना आता कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। त्यांना थोड्याच वेळात कोठडीची सुनावणी होणार आहे। मात्र एकंदरीत आपण बघतोय की हे सर्व प्रकरण जे आहे ते आता त्याच्यामध्ये तपासाला गती येणार आहे। सर्व जे आरोपी आहेत त्यांना अटक केली असून नेमकी त्यांची भूमिका काय आहे ते आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।